हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. आज मॉर्निंगला ब्रेकफास्टमध्ये सात्विकला मी ऑमलेट करून दिला आणि लगेच सकाळी हा धीरज आला होता. याला आज सुट्टी होती. गव्हर्मेंट जॉबला आज मंगळवार सुट्टी असते म्हणून हा दर मंगळवारी मी आल्यानंतर भेटायला येतो. याच्यासोबत सकाळ गप्पा गोष्टी झाला, नाश्ता वगैरे झाला आणि हा घरी गेला. नंतर शेजारी गेली मी मामींकडे गेल्यानंतर हे काका सात्विकचा रोज लाड करायला येतात आणि या आमच्या फॉलोवर्स आहे आणि आमच्या शेजारी पण आहे. सात्विकसोबत खूप मस्ती केली आणि हायफाय वगैरे शिकला होता म्हणून काकूला हायफाय वगैरे दिला. आणि डुगू कंटिन्यू आमचे व्लॉग बघत असते. मी कधी पण गेले की यूट्यूबला आमचे व्लॉग सुरू असते. मग नंतर मी सात्विकला अंडा खायला दिला आणि माझं आवरून घेतलं. माझं आवरून झाल्यानंतर मी हे सगळं धीरजने खायला आणलेलं होतं ते व्यवस्थित ठेवलं मी, कारण 2-3 दिवस हे मला खायचं होतं. नंतर बिट्टूने बघा आज मावशीसोबत वर्क करता करता कशी पेंटिंग करून घेतली होती. आणि नंतर माझ्या आईने त्याला मांडीवर थोपटून खूप छान झोपून दिलं. नंतर आम्ही पण दुपारी झोपलो वगैरे. नंतर आमच्या चहाचा वेळ झाला होता. मग मी सगळ्यांसाठी चहा वगैरे ठेवला आणि बिट्टूचं हातपाय वगैरे पुसले आणि बिट्टूला रेडी केलं. बघा आमचा बिट्टू कसा डान्स करतो. याचं हे फेवरेट सॉन्ग आहे. नंतर बिट्टूला चेअरवर बसून वगैरे पण डान्स करायचा होता. मग बिट्टू मस्त डान्स करत होता आणि एन्जॉय पण खूप छान करत होता. हे तुम्ही बघू शकता. संध्याकाळी भाजीवाले आले होते, त्यांच्याकडनं बरेचसं भाजीचं वगैरे घेतलं. बिट्टूला तिथे पण मस्ती करायची होती. बटॅटोमध्ये कांदे टाकत होता आणि कांद्यामध्ये बटॅटो टाकत होता. हे त्याचं काम सुरूच होतं. नंतर बिट्टूला त्या काकू वगैरे भेटल्या आणि परत काकू रात्री सात्विकसोबत खेळायला आला. बोलले की सात्विक खूप छान मस्ती करतो, मला त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायला आवडते म्हणून काकू रात्री परत आल्यानंतर खुशाल पण छान खेळला. रात्री मी बिट्टूला सायकलवर वगैरे फिरवलं आणि मला रात्री थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही रात्री एका जनरल शॉपमध्ये गेलो आणि तिथनं सामान वगैरे घेतलं. बघा हे माझी स्कूल आहे जिथे मी 8 to 10 शिकलेली आहे. खूप जुनी स्कूल आहे ही माझी. आणि नंतर स्कूलमध्ये मी छोट्यापणी जे काही खायला घेत होती हे ते शॉप आहे. नंतर मी बिट्टूसाठी आणि माझ्यासाठी थोडं ज्वेलरीचं सामान वगैरे घेतलं आणि चायनीजच्या शॉपमध्ये जाऊन चायनीज घेतली. तिथे पण बिट्टूला थोडी एन्जॉय करून घेतलं आणि बिट्टूसोबत मी मस्ती करून घेतली. चायनीज येतपर्यंत बिट्टूची आणि माझी मस्ती चालू होती. नंतर आम्हाला दूध डेअरीमधून दही, दूध वगैरे घ्यायचं होतं, ते घेतलं आणि आम्ही घरी आलो. असा होता आमचा दिवस. थँक्यू, बाय बाय.